सांगलीतील आपटा पोलीस चौकी जवळच असलेल्या एका घोड्याच्या तबेल्यात अश्लील शिवीगाळ केल्याच्या रागातून एका तरुणाचा त्याच्याच दोघा मित्रांनी निर्घृण खून केलाय। पोलिसांनी तातडीने सूत्र हलवून हल्लेखोर मालिक उर्फ मलक्या दस्तगीर मुलानी आणि निशांत भीमसेन दासूद या दोघांना अटक केली आहे। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सध्याच्या ओबीसींनी राजकारणात उतरावे असं आवाहन केलंय। तसेच धर्म नव्हे तर ओबीसी संकटात असेही आंबेडकर म्हणाले आहेत। जामनेर येथील प्रकाशचंद्र जैन बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमॅन राजकुमार कावडिया यांनी विष प्राशन करत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। राजकुमार कावडिया यांनी कोणत्या कारणामुळे विष प्राशन केलंय याचं नेमकं कारण मात्र अद्याप समोर आलं नाही। स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर करुणा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटलांना स्वराज्य शक्ती सेना पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्याची मोठी ऑफर दिली। महाराष्ट्रातील राजकारणात बदल घडवण्यासाठी आणि जनतेला न्याय देण्यासाठी हे आवाहन करण्यात आलं होतं। फलटण महिला डॉक्टरच्या न्यायासाठी मुंबईत काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून रस्त्यावर उतरले आहेत। या आंदोलनादरम्यान काँग्रेसने सरकार विरोधात घोषणाबाजी केली। काँग्रेस नेते सचिन सावंत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। विखे पाटील यांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाख रुपये देण्याची घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे, तर बच्चू कडू यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला 2 लाख रुपये देण्याची घोषणा विखे पाटील समर्थकांनी केली आहे। सांगली जिल्ह्यामधील विटा शहरात इमारतीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील 4घांचा होरपळून मृत्यू झालाय। परिसरातील 3 मजली इमारतीला आग लागली होती। यात 2 जण जखमीही झाल्याची माहिती आहे। महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही अडथळ्याशिवाय अविरतपणे सुरूच राहणार आहे। ही योजना बंद करणार नाही असं शिंदे यांनी स्पष्ट केलंय। रोहित पवार यांनी आज एक्सवर एक पोस्ट शेअर करत भारतीय जनता पक्षाचे नेते तथा मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। हिम्मत असेल तर समोर या, ओपन डिबेट करू, स्थळ वेळ सगळं तुम्ही ठरवा, आहे का हिम्मत असं म्हणत खुलं आव्हान दिलंय। जळगाव शहरातील कांचननगर भागात काल रात्री 10:30च्या सुमारास 2 जणांमध्ये किरकोळ वाद झाला आणि या वादाचं रूपांतर थेट गोळीबारात झालंय। या धक्कादायक घटनेत 1 जण ठार झाला असून 2 जण जखमी झाले आहेत। नाशिक पोलिसांनी पोलीस पुत्रासह 3 बेरोजगारांना एका हॉटेलात एमडीची विक्री करण्याच्या प्रयत्नात बेड्या ठोकल्या आहेत। संशयितांकडून 32 ग्रॅम एमडीसह 2,23,380 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। सातारा पोलीस दलातील पोलीस हवालदार प्रवीण बाळकृष्ण काटवटे यांचा मुंबईतील भांडूप उपनगरात आयोजित केलेल्या सत्संग कार्यक्रमात रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय। रजा घेऊन ते सहकुटुंब सत्संगाला गेले होते। त्यांच्या आकस्मिक मृत्यूने पोलीस दलावर शोककळा पसरली आहे। बीड अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली। आष्टे तालुक्यातील भवानीनगर तांड्याजवळ एका बिबट्याने थेट रस्त्यावर ठाण मांडले आणि एका वाहन चालकाचा रस्ता अडवल्याचा थरारक व्हिडिओ समोर आलाय। 9 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास भंडाऱ्यातील विर्ली येथे एका 35 वर्षीय इसमाचा संशयास्पद अवस्थेत घरासमोरच मृतदेह आढळलाय। हा नैसर्गिक मृत्यू की हत्या ही बाब अद्यापही गुलदस्त्यात आहे। दरम्यान या प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी तपासासाठी 5 जणांना ताब्यात घेतलंय। पुणे पोलिसांनी निलेश घायवळच्या बेनामी संपत्ती आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांच्या तपासासाठी ईडीला पत्र पाठवलंय। या प्रकरणात आता अंमलबजावणी संचालनालय देखील सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। हिमाचल प्रदेशमधील शिमला भागाच्या एसडीएम म्हणजेच उपविभागीय दंडाधिकारी ओशिन शर्मा यांचा एक आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर शेअर केला जातोय। फेसबुकवर फेक अकाउंट चालू करून हे फोटो एआयच्या मदतीने तयार करून सोशल मीडियावर टाकण्यात आले आहेत। नितीन गडकरी यांनी शेतकरी आता हायड्रोजन दादा होणार असल्याचं म्हटलंय। परिस्थिती बदलण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःचा विचार बदलला पाहिजे असे म्हणत गडकरी यांनी शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला दिलाय। दिल्लीची हवा पुन्हा एकदा धोकादायक पातळीवर पोहोचली असून राजधानीतील वायू प्रदूषण सतत वाढतंय। शनिवारी संध्याकाळी दिल्लीचा सरासरी AQI 372 वर पोहोचलाय, जो अत्यंत खराब श्रेणीत मोडतो, ज्यामुळे नागरिकांना श्वास घेणे सुद्धा कठीण झालंय। हैदराबादमधील अमीनपूर येथील KSR नगरमध्ये रिअल इस्टेट व्यावसायिकानं बॅटने मारहाण करत आपल्या पत्नीची हत्या केली आहे। कृष्णा वेणी यांचा विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय ब्रह्मय्या याला होता। पाटण्याजवळील दानापूर येथे एका घराचं छत कोसळून 5 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। लोकांच्या माहितीनुसार कोसळलेले इंदिरा आवास घर 10 ते 12 वर्षे जुने होते। मुसळधार पावसामुळे घराच्या भिंती कमकुवत झाल्या होत्या, परंतु गरिबीमुळे त्यांना घराची दुरुस्ती करणं शक्य झालं नव्हतं। रशियाने नुकताच पाकिस्तानच्या ISI गुप्तचराला अटक केली आहे। ISIचे गुप्तचर नेटवर्क उघड झालंय।
चक्क हे नेटवर्क रशियाकडून S-400 आणि हेलिकॉप्टर तंत्रज्ञानासारख्या प्रगत हवाई संरक्षण प्रणाली चोरण्याचा प्रयत्न करत होते। अलीकडेच थायलंडमध्ये दारूबंदीचे कडक नियम लागू करण्यात आले आहेत। नवीन नियमांनुसार दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत दारू पिणे, विकणे किंवा खरेदी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे। असा गुन्हा केल्यास 10,000 बाथ म्हणजे अंदाजे 26,000 रुपये दंड भरावा लागू शकतो। ट्रम्प यांनी टॅरिफद्वारे पैसे उभारण्याची एक मोठी योजना देखील उघड केली आहे। त्यांनी त्यांच्या समर्थकांना सांगितलंय की ते जवळजवळ प्रत्येक अमेरिकनला $2,000 म्हणजे अंदाजे 1,80,000 रुपये देतील। ट्रम्प यांनी आपल्या या योजनेला टॅरिफ डिव्हिडंड असं म्हटलंय। राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबईने समुदाय आरोग्य अधिकारी पदांसाठी 1,974 जागांवर भरती जाहीर केली आहे। अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 डिसेंबर 2025 आहे। निवडलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणानंतर 11 महिने 29 दिवसांच्या करारावर नियुक्त केले जाईल। भारताच्या अणु ऊर्जा महामंडळात 122 पदांसाठी भरती सुरू झाली आहे। उपव्यवस्थापक आणि कनिष्ठ हिंदी अनुवादक पदांसाठी अर्ज मागवले आहेत। अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 नोव्हेंबर 2025 आहे। निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीद्वारे होईल। राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी 91 जागांवर भरती सुरू झाली आहे। 8 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील। परीक्षा 20 डिसेंबर 2025 पासून सुरू होतील। भारतीय नागरिकांसाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं नवीन आधार ॲप सुरू केलंय। हे ॲप आधार कार्ड सुरक्षितपणे ठेवण्यास आणि इतरांशी शेअर करण्यास मदत करेल। गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवर उपलब्ध असलेलं हे ॲप माय आधार ॲपला पूरक म्हणून कार्य करेल। आता चांदीच्या दागिन्यांवरही कर्ज मिळणार आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत। याबाबतचे नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहेत। दिग्गज अभिनेते धर्मेंद्र हे गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याचं कळतंय। मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। धर्मेंद्र हे व्हेंटिलेटरवर आहेत। राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील क्रीडा क्षेत्रासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेण्यात आलाय। सध्याचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम पाडून त्याच्या जागी 102 एकर जागेवर एक अत्याधुनिक स्पोर्ट्स सिटी उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।